क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब पिंपळगाव रुईकर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तपासण्या व औषध वाटप, तावडे हॉस्पिटल यवतमाळचा उपक्रम। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना अंतर्गत तावडे हॉस्पिटल यवतमाळ यांच्या वतीने पिंपळगाव रुईकर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिरात पुरुष व महिलांसाठी वेगवेगळ्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या। बीपी तपासणीसह इतर आरोग्य विषयक तपासण्या करण्यात आल्या व तपासणीनंतर आवश्यक तेवढी औषधे मोफत देण्यात आली। या शिबिराचे विशेष मार्गदर्शन डॉक्टर आशिष तावडे सर आणि डॉक्टर संगीता तावडे मॅडम यांनी केले। डॉक्टर संगीता तावडे मॅडम यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रेरित केले। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर रवींद्र वानखेडे, डॉक्टर प्रवीण चटुले, डॉक्टर शंतनू इंगोले, अर्चना मसराम, अजय घटाडे, शुभांगी शिवरकर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले। या उपक्रमाच्या आयोजनात मनीषा काटे भोसले, दिलीपराव इंगोले मित्रपरिवार यांनी पुढाकार घेतला। शिबिरावेळी सुधाकर निखाडे, आशिष भोसले, बंडू गोलाईत, अशोक इंगोले, देवीदास घोडे, वामनराव राव, शालिक वाकडे, मारुती लांजेवार, कवडूजी दुदुरकार, उमेश लोखंडे, नाना मडावी, सविता दंभारे, ज्योती करलुके, राजू भोयर, बालू बारी, नामदेव भुजबळ, मुरलीधर पाटील, वंदना मगरे, चामाटेताई तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढली असून मोफत तपासणी व औषध वाटपामुळे अनेकांना थेट लाभ मिळालाय। ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण, कळंब, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।